हॅलो नमस्ते नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? आय नो तुम्हाला गालीगलोच करायची असेल कमेंटमध्ये करा, पण माझ्याकडे जेन्युइन रिझन आहे की मी एवढे दिवस ब्लॉग का नव्हतं करत. तर त्याचं झालं असं होतं, माझा एक मायनर ॲक्सिडेंट झाला होता काही महिन्यांपूर्वी. त्याच्यामुळे थोडा बेड रेस्ट वगैरे चालू होता. सो फायनली खूप महिन्यानंतर आता बाहेर आलो आहे. तर आजचा आमचा प्लॅन आहे द्वारकाधीश मंदिर विरारचं जे आहे लोकेटेड, तिकडे आलो आहे आम्ही. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल या लोकेशनवर तर विरार स्टेशनवरून आय गेस 70 रुपये पर पर्सन ऑटोवाले घेतात. बसेस पण आहेत, पण बसेस तुम्हाला पूर्ण प्रॉपर मंदिरापर्यंत नाही सोडत, बाहेरपर्यंत सोडतात. आणि आज माझ्यासोबत कोण कोण आहे कोण कोण नाही आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. मित्र आहे का? सो माझं नाव स्वरूप, बाकीच्या मेंबर्सना तुम्ही ओळखताच, पण मी परत इंट्रोड्यूस करून देतो. आय बच्ची द बॉय. हाय. जिज्ञासा माझी बहीण, माझे भाऊ. मंडळी वरती मंदिरात वगैरे जाऊन आलो, पण आमचा झाला असा पोपट आतमध्ये व्हिडिओ काढायलाच अलाउड नाही आहे. मग आता आम्ही खाली फिरतोय, अजून काय असेल तर दाखवतोच. क्या बोल रहा है बच्ची? मैं जाके है खाली एक तुम्हाला मस्त स्फटिक मैं शिवलिंग फर्स्ट टाइम आई हूँ अभी. त्या दीप आधी गेलेला, तर त्या मी क्लिप्स जर मला भेटल्या तर मी त्या क्लिप टाकेन, त्या बघून एन्जॉय करा. भाईला इंस्टाग्रामवर फॉलो करा, DT सिनेमॅटिक भाईचं चॅनल आहे. भाई फॉलो करा आयडीला. आणि मला पण. तर मंडळी आता आम्ही चाललोय स्फटिक शिवलिंग ना, स्फटिक शिवलिंग बघायला. तर बघूया आतमध्ये जर व्हिडिओ काढायला भेटला व्हिडिओ काढू, नाही तर मग बघूया काय विषय. चला. मंडळी तुम्ही हे जे बघताय ते गोवर्धन पर्वतची प्रतिकृती बनवली. मंडळी आता दर्शन वगैरे झालं आहे, आता निघायची गोळी. जर पुढे काय झालं, कुठे गेलो काय झालं तर नक्कीच दाखव. तोपर्यंत बाय बाय. भेटू नवीन कुठल्या तरी एका ब्लॉगमध्ये. जर आता जाता जाता जर काय दिसलं तर नक्कीच दाखव. तोपर्यंत बाय.